नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 23 एप्रिल 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाच्या ओटावा येथे 23 ते 29 एप्रिल दरम्यान विशेष परिषद आयोजित केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कॅनडा. मित्रांनो, प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कॅनडा देशाच्या ओटावा येथे 23 ते 29 एप्रिल या दरम्यान विशेष परिषद आयोजित केलेली आहे. तर मित्रांनो, या वर्षी एकूण 220 टन प्लास्टिक निर्मिती अपेक्षित आहे. तर मित्रांनो, दुसरा पॉईंट असा आहे की जागतिक पातळीवरील प्लास्टिक कचऱ्यात 7.11% वाढही झालेली आहे. हे 2 पॉईंट लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्क्यांची वाढ ही झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 17.7%. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 17.7% वाढ ही झालेली आहे. तर मित्रांनो, एक पॉईंट आहे तो या प्रश्नाच्या संदर्भात देखील महत्वाचा आहे, तो आपण जाणून घेऊया. भारताचे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रत्यक्ष निव्वळ कर संकलन 19.58 लाख कोटींवर पोहोचलेले आहे. हा देखील महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, जागतिक वसुंधरा दिन आपण ऑप्शन क्रमांक 3, 22 एप्रिल या दिवशी साजरा करत असतो. तर मित्रांनो, 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन 1970 पासून साजरा करण्यात येतो. हा देखील महत्वाचा पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर 2024 या वर्षाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम होती प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. ही देखील लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इंटेलिजन्स ब्युरो IBच्या विशेष निर्देशक पदी कुणाची निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सपना तिवारी. मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो, त्यालाच आपण IB म्हणतो, त्या IBच्या विशेष निदर्शक पदी आता सपना तिवारी यांची निवड ही झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. कोणत्या देशाने हवासल 1 आणि रा-3 या क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, उत्तर कोरिया. उत्तर कोरिया देशाने हवासल 1 आणि रा-3 या क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. AI सक्षम लार्ज लँग्वेज मॉडेल लिग्मा 3 हे कोणत्या कंपनीने लॉन्च केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मेटा. मित्रांनो, AI सक्षम लार्ज लँग्वेज मॉडेल लिग्मा 3 हे मेटा या कंपनीने लॉन्च केलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारत पेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, आता भारत पेच्या CEO पदी ऑप्शन क्रमांक 3, नलिन नेगी यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. भारत पेच्या CEO पदी आता नलिन नेगी यांची नियुक्ती झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. 4 दिवसांचा कामाचा आठवडा करणारा कोणता देश आशिया खंडातील पहिला देश ठरलेला आहे? मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सिंगापूर.
4 दिवसांचा कामाचा आठवडा करणारा सिंगापूर देश हा आशिया खंडातील पहिला देश ठरलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल कोणाला आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पी सुब्बाराव। मित्रांनो, अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार हा पी सुब्बाराव यांना देण्यात आलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। कोणाच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद सालेम। मित्रांनो, मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळालेला आहे। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज बघण्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। मित्रांनो, तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद।